नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर महापूर जवळ रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. बीड आणि परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय. संतोष देशमुखांच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. बीड आणि परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे. संतोष देशमुखांच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी आहे. महेंद्र जोंधळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महेंद्र, नागपूरमध्ये रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 1 तासापासून जो आहे ते हा रास्ता रोको करण्यात येतो आहे. आंबेजोगाईकडून लातूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. लातूर शहरामधले जे मुख्य चौक आहेत ज्या चौकांमधून इतर जिल्ह्यांमधून जी वाहतूक येते ती वाहतूक आता ठप्प झालेली आहे. कारण लातूरमध्ये देखील आता 6 ते 7 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. एकमुखी मागणी आहे आंदोलकांची की मसाजोगच्या घटनेमध्ये जे मुख्य मुद्दे आहेत त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर जे सह आरोपी म्हणून पोहोचू शकतात त्यांचा शोध घेतला जावा आणि अधिक यामध्ये आरोपी जे आहेत ते अटक केले जावेत अशा प्रकारची मागणी आहे. आणि यामुळं लातूरमध्ये आपण पाहतो की आंदोलनाला पहिला मोर्चा जो आहे तो रेणापूरकरांनीच काढलेला होता आणि त्यानंतर आता चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आंदोलनामध्ये सर्व स्तरातले लोक जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लातूर मधल्या पीआर जो बार्शीला जोडला त्या रस्त्यावर देखील आंदोलन सुरू आहे. तर वाडा हॉटेलच्या जवळचा जो चौक आहे औसा रोडचा तो देखील चक्काजाम झालेला आहे. कारण तिकडनं सोलापूरकडून येणारी वाहतूक जी आहे ती देखील अडवण्यात आलेली आहे. इकडनं नांदेडकडून येणारी जी वाहतूक आहे ती देखील गरुड चौकात अडवण्यात आलेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक जे आहे आज आंदोलन करतायत आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो आंदोलकांकडून केला जातो. धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.